मुदखेड शहरातील जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देऊन शासनाच्या विविध विभागात शासकीय सेवेत लागले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचा गौरव माजी सैनिक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मण देवदे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। सदरील कार्यक्रमात शहरातील सर्व समाजातील गुणवंत विद्यार्थी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। मुदखेड शहरातील शारदा पेट्रोल पंप येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व प्रमुख मंडळी उपस्थित होती। मुदखेड शहरातील रहिवासी असलेले विद्यार्थी प्रथमच शासकीय सेवेत रुजू झालेत अशा विद्यार्थ्यांचा 6 ऑक्टोबर रोजी शारदा पेट्रोल पंप मुदखेड येथे लक्ष्मण देवदे यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजबहादूर कोतावारे होते। कार्यक्रमात जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष बालाजी गाडे, तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख, काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष कैलास गोडसे, मुजीब पठाण, सुरेखान चांदुते, राजू चांदुते, गजानन संभोड, शिवाजी बिस्मिल्ले, मारुती कमजळे, गिरीश कोतावार, माजी सैनिक राजाराम हळदे, प्रभू घोंगडे, मारुती गुंठे, चंद्रकांत तेलंगे, साईनाथ राठोड, सुरजी बिस्मिल्ले, उपेंद्र देवदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्कार केला। यशस्वी विद्यार्थी यांच्या आई वडील व नातेवाईक मंडळी यांचा सत्कार करण्यात आला। मुदखेड शहरातील अनेक विद्यार्थी हे गेल्या अनेक दिवसांपासून नवीन विद्यार्थी यांना प्रेरणा मिळावी म्हणून देवदे परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेला पिंटू गुंठे, निलेश बिस्मिले, शिवगंगा बिस्मिले, शिवाजी एगुर्ले, माधव एगुर्ले, अनिल ढगे, गणेश कावळे, आकाश राठोड यांच्यासह अनेक विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला। सदरील कार्यक्रम देवदे परिवाराच्या वतीने शारदा पेट्रोल पंप मुदखेड येथे आयोजित करण्यात आला होता। आपल्या शहरातले या आजूबाजूचे लोक स्वकष्टाने मेहनत करून कुठेही कोणत्याही मध्यस्थीला 1 रुपयाची कोणाला चहा न पाजवता मेहनत करून यांनी आपलं नाव लौकिक केलं। आपल्या आई वडिलांना, आपल्या कुटुंबाला एक आधाराचा हात दिला। मी सर्व नवनियुक्त बांधवाचे मी व माझ्या परिवाराकडून सर्वांचे आभार मानतो। मला तुम्हा सर्वांना एकच विनंती करायची आहे, मी तुमच्यासारखाच सेवानिवृत्त सैनिक असल्यामुळे आपण जे कष्ट सहन करून, जी मेहनत करून आज चांगल्या पदावर, या चांगल्या देशसेवा असो, समाजसेवा असो, या शासकीय सेवा असो, आपण जे कार्य करण्यासाठी आपली निवड झाली, आपण फक्त आपल्या पुरताच विचार करू नका। तुमचंही प्रत्येक या सत्कार केलेल्या प्रत्येक मुलाने असं ठरवलं पाहिजे, मी जे कष्ट केले, मी जे शिकलं ते कमीत कमी दुसऱ्या 2 मुलांना मी प्रोत्साहित करील व त्यांना जॉब लागेपर्यंत जे काही सहकार्य करायचंय ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करील। अशी जर आपण शपथ घेतलात तर नक्कीच आपल्या समाजात, आपल्या गावगाड्यामध्ये सर्व गोरगरीब सहकार्याला एक आनंदाचा जाईल। नोकरी करणं किंवा नोकरी मिळवणं हे महत्वाचं नसून, नोकरी तुम्ही किती प्रामाणिकपणे, किती निर्मळपणे करता हे तुम्ही आजच ठामपणे राहून ठरवायला पाहिजे। मी ज्या कष्टातून नोकरी मिळवली आहे, ज्या मेहनतीने माझ्या आई वडिलांनी तुम्हाला जे कष्ट करून शिकवलेलं आहे, तुम्ही कसल्याही लालचेच्या, कसल्याही चुकीच्या पद्धतीने कोणतेही काम न करता प्रामाणिकपणे काम करून सर्वसामान्य गोरगरीब जे जनता असेल त्यांना सहकार्य कराल अशी मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो। आणि परत एक वेळ सांगतो, या कार्यक्रमाला उशीर झाला, आपण थकलात, मान्यवर
जवळपास 2 तासापासून येऊन बसलेले आहेत तिथं. या मान्यवरांनी खूप कष्ट केलेले आहेत. आमचे बालाजी गाडे साहेब असतील, आमचे गोडसे साहेब असतील, आमचे मार्गदर्शक कोतावार साहेब असतील, या सर्वांनी व आमच्या सैनिक सेवेमधून सेवानिवृत्त झालेले सर्व आमचे सैनिक बांधव, तुमच्या सत्कारासाठी, तुमचा सन्मान करण्यासाठी आज सर्व लोक या ठिकाणी उपस्थित झालेत. मी त्या सर्व मान्यवरांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांकडून एकच अपेक्षा करतो, तुमच्या येणाऱ्या काळात तुम्हाला तुमच्या नजरेतून उतरण्याची वेळ येईल. असं तुम्ही कोणतंही कार्य करू नका, प्रामाणिकपणे सेवा करा आणि या मातीतल्या, ज्या मातीत तुम्ही लहानाचे मोठे झालात त्यांचं काहीतरी देणं लागतोय, ही भावना कायम आपल्या मनात ठेवा, एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.